रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी राम ॲग्रोटेक प्रतिनिधी, तालुका प्रतिनिधी विक्रम सावंत. आपण आता पेरूच्या बागेमध्ये आलो आहोत. आपण या बागेसाठी राम ॲग्रोटेकचे प्रतिनिधी ज्यांनी मार्गदर्शन केलं आहे, आपण त्यांची ओळख करून घेऊ. सांगा ना. रामकृष्ण हरी, माझं नाव विश्वदेव संभाजी कदम, तालुका म्हैसला, जिल्हा सोलापूर. साहेब, आपण या ज्या बागेमध्ये उभा आहे, कदम साहेबांनी या शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केलं आपल्या पेरूच्या प्लॉटसाठी. आपण शेतकरी बांधवांची ओळख करून घेऊया. नाव युवराज आनंदा गोरे, राहणार फोंडशिरस, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. अण्णा, तुमचं नाव सांगा. आनंद नामदेव गोरे. साहेब, आपण आपल्या तुमच्या पेरूच्या बागेमध्ये उभा आहे. या बागेचा हा कितवा भर आहे आता, म्हणजे चालू? हे दुसराच म्हणायचं. म्हणजे ह्याच्या आधी एकच भर का? नाही, ती पहिला म्हणजे असा ठेवायची म्हणून ठेवलेली, पण ही ओरिजिनल आपण धरलेला दुसराच भर आहे. मग तुम्ही राम ॲग्रोटेकचे उत्पादन कधीपासून वापरायला चालू केले? तरी आपण म्हणजे धरल्यानंतर का धरायच्या अगोदर? आता हे काय कदम साहेब हे जोडीदाराचा मुलगाच आहे माझ्या. ते मला बरेच दिवस म्हणत होते की आपलं राम ॲग्रोटेकचं तुम्ही प्रोडक्ट वापरा, पण मी बरेच प्रोडक्ट वापरून बरेच प्रयोग केलेत. म्हणजे रामाचे का? नाही, पाटील मार्केटमध्ये कंपन्यांचे, इतर कंपन्यांचे तुम्ही भरपूर प्रोडक्ट, पण मला असा रिझल्ट दुसरा कशाचा भेटलाच नाही आतापर्यंत. बरं, आता राम ॲग्रोटेकचं उत्पादन तुम्ही किती दिवसापूर्वीपासून वापरता? राम ॲग्रोटेकचं आपण पहिलं उत्पादन 10 जूनला निमकरंजन हे आपलं भीमसेन कापूर सुरुवातीला सोडलेला आहे. साहेब, कदम साहेब, हा पेरूचा प्लॉट धरून म्हणजे साधारणपणे 38 दिवस झालेले आहेत आता. 10 जून ते आज 18 जुलै आहे. हा, 10 जूनला आपण 40 दिवसाच्या आसपास झालेले आहेत. 10 जूनला आपण पहिलं पाणी दिलं. बरोबर. पहिल्या भरामध्ये आणि आज ह्या भरामध्ये तुम्हाला काय बदल वाटतोय? बाबा, इतर कंपन्यांचे तुम्ही अदर प्रोडक्ट वापरले, याच्या आधी तुम्ही रामाचे प्रोडक्ट वापरले नव्हते, आता ह्या चालू भराला तुम्ही वापरले, तुम्हाला काय अनुभव काय असा? काळोखी नव्हती साहेब, तुम्हाला सांगा मी पेरू काढणार होतो. बर, म्हणजे काढूनच टाकायचं आमचं म्हणजे बाग उपटूनच टाकायची होती. हो, उपटूनच टाकायचं ठरलं होतं. नवरा बायको पटत नव्हतं. कशामुळे, काय कारण? प्लॉटच पिवळा पडला सगळाच. निमेटोडनं जाम झालं सगळं. निमेटोड आलता पिवळा पडलेला. हा, म्हणजे पिवळा पडलेला निमेटोड बागेत भरपूर आलता. हा. बर, आम्ही काय म्हणलं, आता काय पिवळं पडतंय, माल द्यायच्या टायमिंगला सगळं पिवळंच पडायचं. बर बर. म्हणजे 2 बाराला, पहिला बार असाच, दुसऱ्या बाराला पहिला अनुभव तुमचा. हा. मग आता काय ह्याला सोडलं किंवा ते ह्याचं आपलं आमच्या पाहुण्यानेच एक 5 लिटर मार्केट मधील औषध बरीचशी सोडली. ते म्हणले निमेटोड ह्याने कमी होईल, बर. पण निमेटोड काय कमी झालाच नाही. मग परत निमकरंजन भीमसेन कापूर. रामाचं तुम्ही निमेटोड साठी काय वापरलं? निमकरंज 1 लिटर. हा, 1 लिटर. बर. आणि भीमसेन कापूर किती ग्राम? 250 ग्रॅम. दोन्ही गरम करून एकत्र सोडून. त्याचा रिझल्ट कसा जाणवला तुम्हाला? त्याचा रिझल्ट ते कोणती सोडल्यापासून तर मला वाटायला लागलं, म्हणजे शेंडा चालायला लागला ना. म्हणजे मुळी चालू झाली. हा, ही काय झालं, पेरू जागेवर थांबायचा, म्हणजे ह्याची वाढच होत नव्हती. वाढ होत नव्हती. पिवळं पडलेलं सगळंच. बर. मग पिवळं पडून शेंड्यापत्र लागायला लागला. हा, हे आता काय झालं, पहिलं एवढंच होतं. बरोबर. झाडाची हाईट लहान होती. आता काय झालं, इथं आमच्या शेजारी सगळ्यांचं प्लॉट आहे, अशीच कंडिशन होती, माझी पण आणि त्यांची पण. बर. त्यांचं प्लॉटला असाच वाढला कळी नाही, काय नाही. आपल्याला हे पूर्णपणे खालनं बुडापासून शेंड्यापर्यंत जेम झालं. पेरूच्या प्लॉटला आपलं राम ॲग्रोटेकचं पेरू स्पेशल बायो समृद्धी सोडलेलं आहे, त्याच्याबद्दल कसं काय? आज एका झाडाला सेटिंग किती आहे आता झाडावर? आता लाईव्हला झाडावर मोजलं तर किती भरेल किंवा किती सेटिंग आहे? मोजताच येणार नाही साहेब, एवढी फळ आहे ह्याला. एक अंदाजे किती फळ? आता आमचं तर प्लॅनिंग चाललंय की तार कंपाऊंड, म्हणजे तार वाढल्याशिवाय तर हे आवरणारच नाही. म्हणजे स्टेजिंग करावं लागेल, एवढा फळाचा बोजा झालेला आहे. हो, आता एवढीच फळ आहे ती, एवढी साईजला, तर ही ठप वाकायला लागलेत. अजून थोडी साईज जर घेतली तर अजून सगळं मोडूनच पडेल, ठप आवरणारच नाही. झाडाची हाईट साधारणपणे वापरायला चालू केल्यापासून किती ग्रोथ किती झाली असं झाडाचा? झाडाची ग्रोथ तरी साधारण 2 फुटानं वाढली की झाड. प्रोडक्ट चालू केल्यापासून किती दिवसामध्ये? 6 जून पासून आपण सुरुवात केलेली ना. बर.
म्हणजे 6 जून पासून सव्वा महिन्यामध्ये. 6 महिन्यामध्ये बरं आता तुमची मानसिकता अशी झाली की पेरूची बाग उपटत टाकायची. काढूनच टाकाय डोक्यात होतं. बरं आज कसं वाटतंय बागेकडे बघून आज तुम्हाला? आता खूप असा फरक पडलाय बागेत. बर सगळी झाड आमची अशी पिवळीच जाणवत होती आम्हाला, म्हणजे झालतीच पिवळीच पडले. पिवळीच पडली होती झाड. मग आमच्या दोघांचा पण विचार आणि आमच्या घरातल्यांचा सगळ्यांचाच विचार झाला की आता झाड काढूनच टाका, बागच काढून टाकायची. फायदाच नाही. लॉस मध्येच आम्ही गेलतो ना. बरोबर आहे. लॉस मध्ये शेवग्याचा पैसा येईन तेवढं ह्यातच घालायचं. म्हणजे जर त्या एखाद्या बागेचं जर उत्पादनच काय निघत नसलं तर ठेवून काय उपयोग? हा बरोबर आहे. तर आज कसं वाटतंय बागेत? आज बागेकडे बघून कसं वाटतंय? आज घरचा तुमचा काय विचार आहे? आज अहो रोज बागत आल्यानंतर रोजच फरक पडलेला दिसतोय. रोज दिवसेंदिवस त्यात म्हणजे सुधारणाच होत चालली. बाबा आज मी आता समजा संध्याकाळी आलो दुकानातून बागत आलो की फरकच जाणवतोय. दुसऱ्यांच्या बागत गेल्या वाटतंय आयला आपलं लय चांगलं आहे, म्हणजे दुसऱ्यांपेक्षा आपलं बरं आहे असं मला तरी समाधान वाटतं. समाधान वाटायला लागलं आता ह्या वर्षी. बरं आणि आपल्या तुमच्या आसपास बऱ्याचशा बागा आहेत. हा. इतर बागांची काय कंडिशन आहे आज? तुमच्या बरोबरच्या आहेत, म्हणजे आपल्याला कोणाला नावं ठेवायचं नाही, पण काय कंडिशन आहे बाबा त्या प्लॉटला? त्यांनी आता त्यांच्या पद्धतीने रासायनिक आता product आपण चालू आहे. काय करत होतो त्यांच्या सल्ल्यावर इतके दिवस चालत होतो. म्हणजे जे काय आसपासचे पेरू बागायतदार आहेत त्यांच्या सल्ल्यानं मग करत. त्यांच्या सल्ल्यानं आपण चालत होतो. बर. आज त्यांच्या प्लॉटला एवढा माल म्हणजे नाहीच म्हणलं तरी चालेल. आता सेटिंगच नाही. सेटिंग नाही. मग ते तर आज म्हणतात ते आता पेरू मला बागायतदार आज काय म्हणतात तुम्हाला? ते मला तुमच्या- म्हणतात की तू काय केलंय, म्हणजे एवढं जर तुझं सेटिंग चांगलं झालंय तू काय केलंय तर आम्हाला सांग. तर आपण सांगितलं त्यांना की आपण रामा ॲग्रोटेकचे मी प्रोडक्ट सोडले. शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता प्रत्येक झाडाला सेटिंग कशा पद्धतीने आहे. फुल लोड झालेली आहे बाग. शेतकरी बांधवांचं म्हणणं असं आहे की याला स्टेजिंग केल्याशिवाय हे माल झाडाला पेलू शकणार नाही. आज बागेकडे बघून समाधान वाटतंय का बाबा? रामा ॲग्रोटेकची उत्पादनं वापरायला चालू केल्यामुळे बाबा आपल्या बागेत काय बदल झाला किंवा जी काही 2 रुपये बागेला खर्च केला त्याचं समाधान वाटतंय का तुम्हाला? अहो साहेब, तुम्ही तर असं समाधान- तसं मी बाग तर उपटून टाकायला निघाला. ऐका की समाधान म्हणजे समोरच आहे दिसतंय, त्याच्यामुळे समाधान वाटायचं म्हणजे असा आनंदच मावत नाही की एवढं समाधान झालंय आता पिरुगड बघितल्यानंतर. अहो ते तर झाड निवड अशीच होती डबरीस. इथं वरच्या वरच्या प्लॉटमध्ये. प्लॉटची ती जरा पाठीमागून लागण केलेली होती ना. तर तुम्ही पेरू बागायतदारांना आज आपल्या रामा ॲग्रोटेकच्या आणि ह्या कसं आहे अजून तुम्हाला हे झाड दाखवतो. हे झाड तर का नाही, हे निमेटोडने झाड गेलेत साहेब सगळे. बर आणि ही झाड तर पूर्णपणे वाळलेलीच होती, म्हणजे ह्याला काहीच नव्हतं. म्हणजे काडे वाळून पूर्ण गेले. काय नाही, उपचूनच काढायची होती आणि टाकून द्यायची होती. बर तर ते आपण प्रोडक्ट सोडल्यानंतर ह्याला पाला फुटला आता. म्हणजे नवीन पालवी फुटली नवीन वाळलेल्या पालवी- झाडांना. हो, जळून गेलेली. म्हणजे ही झाड ही वळ आहे का नाही, इथून एवढी सगळी झाड इथून जळलेलीच होती, निमेटोडनच गेलेली होती. बरोबर पाठीमाग. हा पाठीमाग. तर आता म्हणलं ही काढूनच टाकायची एवढी झाड. पाला बिला काय फक्त वाळलेली लाकडच होते. वाळलेली लाकडच नाही, होती, तिकडे बी लागले ती झाड. तशीच लागलेली होती. पण ज्यावेळेस आपण रामा ॲग्रोटेकचं प्रोडक्ट चालू केलं का नाही, तेव्हापासून ही सगळ्या झाडासने म्हणजे कलर, चमक आणि पालवी फुटून पालवी त्याला फुटून कळी निघायला लागली. कळी निघायला लागली. म्हणजे गेलेलं झाड सुद्धा जिवंत व्हायला लागलं. मला म्हणायची तुम्ही हे सोडा का, हे तुमचं चालू होईल. कलम पण आपण सोडलं साहेब, एकदा सोडलं. तुम्हाला नेमकरणचा रिझल्ट कसा वाटला? कापूर नेमकरणचा त्याचा तर रिझल्ट आहे ना साहेब. म्हणजे म्हणजे कापूर- शेतकरी त्याचा बांधवांना result बघा, आहे. शेतकरी स्वतः सांगतात की निमेटोडनं 4-5 ओळीनं झाडं गेलेली, फक्त वाळलेली लाकडं राहिलेली. आज बघू शकता त्याला नवीन पालवी फुटून त्याच्यामधून कळी निघायला चालू झालेली आहे. हा, म्हणजे ही फक्त कमाल रामा ॲग्रोटेकच्या जैविक उत्पादनांची आहे. पेरू सगळा फुटला. म्हणजे ज्यावेळेस त्याची नवीन पालवी फुटती का नाही, त्यावेळेस मी हे रामा मॅजिकचं आपलं कळी पेशलचं स्प्रे घेतलेला. स्प्रे घेतला. मला वाटतं एकच स्प्रे आपण घेतला ह्याचा आहे ना. एकच मारलेलं आणि निमकरणाचं जास्त मारलं. निमकरणचे 2 हात झाले आणि ह्याचा 1 हात झाला. या रामा मॅजिकनं आपल्याला कळी भरपूर प्रमाणात निघाली. 4 ते 5 दिवसातच कळीचं प्रमाण दिसायला लागलं सगळ्यालाच. म्हणजे नावातच जसं मॅजिक नाव आहे तसं तुम्हाला त्यानं मॅजिकच करून दाखवा. हा, नंतर आपण काय केलं, हे मायक्रोन्यूटन रामाचे मायक्रोन्यूटन आणि पेरू पेशल नाही, मोदक पेरू पेशल सोडलं सुरुवातीला. रूट मॅजिक रूट मॅजिक मुळ्यासाठी सोडले. हा, नंतर परत आपण बायोसृष्टी झाली,
पेरू स्पेशल. पेरू स्पेशल झालं समृद्धीचं हे म्हणजे सगळी प्रोडक्ट वापरले वापरले म्हणजे आतापर्यंत. आणि साईज नाही हे ह्याच्यासोबत वापरलं सृष्टी बरोबर. सृष्टी बरोबर म्हणजे सेटिंग पिरियड मध्ये तुम्ही बायोसृष्टी, सायझर आणि रूट मॅजिक वापरलं. हा वापरलंय. म्हणजे त्याची कमाल आपण आज प्रत्यक्षात डोळ्यानं बघू शकतोय. बायोसृष्टी आपण ज्यावेळेस सोडलं का नाही त्यावेळेस निस्ती कळी आपली अशी बाहेर निघालेली. हा बाहेर निघालेली होती. बरोबर. सृष्टी सोडल्यावर काय रिझल्ट, सृष्टी बद्दल काय म्हणणार तुम्ही? सृष्टी सोडल्यानंतर गाठच बनली ना साहेब सगळी. म्हणजे सेटिंगच चांगल्या प्रमाणात हा, झालं. चांगल्या प्रमाणात रामा झालं. मॅजिक न कळी निघाली हा. आणि कळी निघाली की तुम्ही सृष्टी, सायझर, रूट मॅजिक दिलं की ते सेटिंगच तयार झालं. एक दिवसाला पेरूत बदल होतोय साहेब. म्हणजे सेटिंगच झालं, फुलाचं रूपांतर हा. फळामध्येच झालं हो, सगळं. हो. रोज रूपांतर बदल दिसतोय वेगळा. हा? रोज बदल दिसतो. रोज बदल दिसतोय पेरूत. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघितलं की शेतकरी बांधवांनी उपटून काढायला निघालेली बाग आज पूर्ण सेटिंग होऊन समाधानी कुटुंब आपण बघू शकताय. जर आपल्याही बागेमध्ये पेरूच्या असो, केळीच्या असो, डाळिंबाच्या असो, ऊसाचा प्लॉट असो, अशा कुठल्याही पिकामध्ये जर आमूलाग्र बदल घडवून आणायचा असेल तर आमच्या रामा ॲग्रोटेकच्या कंपनीशी संपर्क साधा आणि आपल्या पिकामध्ये भरघोस उत्पादन मिळवा. आणि आपण आज हा सेटिंगचा व्हिडिओ बघितला आहे. याच्यानंतर साईज मध्ये हार्वेस्टिंगच्या वेळेस आपण या प्लॉटचे भाग एपिसोड नंबर 2, 3 आपण बघणार आहोत. तर आपण पेरू आपल्या प्लॉट बद्दल काय कंडिशन वापरायच्या अगोदर होते आणि वापरल्यानंतर काय झालं ही माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिली, त्याबद्दल मी तुमचा रामा ॲग्रोटेक परिवारतर्फे आभारी आहे. आम्ही पण तुमच्यासाठी धन्यवाद आहे. तुम्ही तुमचीच विजय आमच्या प्रत्येक प्लॉटला 1 महिन्याला तरी राहू द्या. आम्हाला त्या गोष्टीचं प्रॉडक्ट समाधान. मिळून उपयोग नाही, त्या प्रॉडक्ट बरोबर तुमचे कष्ट करायची तयारी पाहिजे. हा. लिक्विड सोडताना कधी सकाळी लाईट असते, कधी संध्याकाळी असते. लाईटीचा त्या problem चालूच शेतकऱ्याचं आहे. पण प्रामाणिकपणे कष्ट, पण त्याच्याबरोबर चांगले प्रॉडक्टच उत्पादन हातात मिळून उपयोग नाही. तर त्याचा शेतकऱ्याने उपभोग पण घेतला पाहिजे, वेळेवर सोडलं पाहिजे, स्प्रे घेतला पाहिजे. ही तुमची कंपनीच्या दर्जेदार उत्पादनाची आणि तुम्ही केलेल्या कष्टाची कमाल आहे. आज जी बघतोय आपण पेरूच्या झाडावर सेटिंग, ही तुमची कष्ट आणि रामा ॲग्रोटेकच्या उत्पादनाची साथ ही मिळून 100% खरं आहे. आपण आज ही कमाल बघतोय. आम्हाला प्रत्येकच म्हणजे रामा ॲग्रोटेकचे आम्ही सगळेच प्रोडक्ट वापरतो. मी शेवग्याला पण वापरतोय, ऊसाला पण वापरतोय, डाळिंबीला पण वापरलं. डाळिंबीचा पण चांगला रिझल्ट आहे ह्या रामा मॅजिक नकळी. म्हणजे हे तुम्ही पेरूच्या पहिल्याच प्लॉटला वापरलाय, तुम्ही शेवग्याला वापरलंय, डाळिंबाला वापरलंय, ऊसाला पण वापरलंय. म्हणजे 4ही पिकाला आज तुम्ही तुमचे सगळ्या पिकांना वापर. हा, ऊसाला पण साहेब बरं का, ऊस माझा म्हणजे असा उभ्या आयुष्यात कधी आलाच नाही. असा ऊस 265चा शेड्यूल नुसार वेळोवेळी जर उत्पादनं वापरली ना, हा. तुमच्या अपेक्षेच्या कितीतरी पटीनं तुमचे उत्पादनं वाढणार आहेत. त्याच्यामुळे शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, वेळोवेळी गरजेनुसार रामा ॲग्रोटेकच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून गरजेनुसार प्लॉटला आपल्या विजिट बोलावून घ्या आणि गरजेनुसार प्रोडक्ट वापरा आणि असाच आपल्याही पिकामध्ये आमूलाग्र असा बदल घडवून घ्या. धन्यवाद.